नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बांद्र्यातील गरीबनगर झोपडपट्टीवर बुलडोजर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेची मोठी कारवाई। मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीबनगर झोपडपट्टीवर अखेर पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी सकाळपासून 6 बुलडोजरच्या सहाय्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गरीबनगर झोपडपट्टी गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली होती। रेल्वेच्या मालकीच्या सुमारे 5000 स्क्वेअर मीटर जागेवर 409 पक्की अतिक्रमणे उभी असल्याचा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे। या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले होते, मात्र न्यायालयीन प्रक्रिया आणि स्थानिकांच्या विरोधामुळे मोहीम रखडली होती। मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून बुलडोजरच्या सहाय्याने अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू करण्यात आली। 2 दिवसात ही मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल 1000हून अधिक पोलीस व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। स्थानिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली। दरम्यान 10 आणि 11 ऑगस्ट 21 रोजी गरीबनगर परिसरातील झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते। पात्र ठरलेल्या झोपडीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत संरक्षण देण्यात यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते। तरीही पात्र झोपड्यावरही कारवाई होत असल्याचा आरोप करत गरीबनगर रहिवासी कल्याण संघ सोसायटीचे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाता यांच्या खंडपीठासमोर झाली होती। उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामावरील कारवाईस मंजुरी दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने अखेर ही मोहीम हाती घेतली आहे। या कारवाई दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील घटनास्थळी उपस्थित होते। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।